नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे, परंतु आता या जिल्ह्याला नवी ओळख मिळते आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचं नवं स्टील हब. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्टील प्लांट जे आहे ते एक नवी ओळख या जिल्ह्याला मिळवून देत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो लॉयड मेटलचा स्टील प्लांट या ठिकाणी उभारला जातो आहे. त्यासोबतच सुरजागड इस्पातचा दुसरा एक प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न आहे की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर स्टील हब म्हणून उदयास यावा आणि त्यासाठी या दोन कंपन्या नीव ठेवली असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टील तयार करण्यासाठी जे खनिज लागतं ते खनिज भरपूर प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि त्यामुळे त्याच जिल्ह्यामध्ये त्या खनिजावर प्रक्रिया होऊन त्यापासून स्टील तयार व्हावं, जेणेकरून इथल्या स्थानिक आदिवासींना स्थानिकांना रोजगार मिळेल हा प्रयत्न आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण बघू शकतो हा लॉयड मेटल्सचा प्लांट आहे. त्यासोबतच दुसरा एक प्लांटचं काही दिवसापूर्वी भूमिपूजन झालं, तो म्हणजे सुरजागड इस्पात. एकूणच गडचिरोली जिल्ह्याची ओळख, नवी ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आता नक्षलग्रस्त नाही तर स्टील हब म्हणून उदयास येतोय आणि त्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.